नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नॉनव्हेजच्या चवीलाही मात देईल अशी पनीरची मसालेदार रेसिपी बघणार आहोत। चला तुम्ही यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूयात। सगळ्यात आधी मी इथे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, काजू, सुकं खोबरं, पनीर आणि त्याचबरोबर पनीर टिक्का मसाला घेतलाय। सगळ्यात आधी इथे मी पाणी उकळायला ठेवले। या पाण्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि कांदा शिजवून घ्यायचा आहे। हो, इथे आपण कांदा आणि टोमॅटो भाजून न घेता शिजवून घेणार आहोत। चला, सगळा कांदा आणि टोमॅटो मी तो उकळत्या पाण्यात टाकलाय आणि आता त्याच्यामध्ये आपण काजू घालणार आहोत। तुम्ही काजू बरोबर मगज बी घातले तरी देखील चालेल। 8 ते 10 काजू घेतलेत, त्याच्या पाकळ्या करायच्या आणि या उकळत्या पाण्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये घालून घ्यायच्या। हे सगळं आपल्याला फक्त 10 मिनिटे शिजवून घ्यायचे। ते शिजते तोपर्यंत आपण एका बाजूला कढईमध्ये खोबरं भाजून घेऊयात। ही हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल अगदी परफेक्ट अशी पनीर मसाला रेसिपी आहे। परफेक्ट हॉटेलचा फ्लेवर येण्यासाठी मी इथे पनीर टिक्का मसाला वापरते। जे आपलं रेडी टू कुक पनीर टिक्का मसाला भेटतो तो 400 ग्रॅमचं एक पॅकेट घ्यायचं। इथे मी 12 जणांसाठी पनीरची भाजी बनवत आहे, त्यासाठी मी फक्त एक पॅकेट वापरलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी दूध घालायचं आणि हे अगदी स्मूथ अशी ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची। तुम्ही हे पाण्यामध्ये मिक्स करून वापरलं तरी देखील चालेल, पण ही शाही रेसिपी आहे त्यामुळे मी आवर्जून दूध घालते। दुधामुळे आपल्या ग्रेव्हीला घट्टपणा यायला देखील मदत होते। चला, मी सगळं एकसारखं असं पेस्ट तयार करून घेतलंय। चला, ते हे बाजूला ठेवूयात आणि आपलं खोबरं कितपत भाजले ते बघूयात। यातल्या संपूर्ण गाठी मोडून घ्यायच्या, एकही गाठ याच्यामध्ये राहता कामा नये। खोबरं देखील आपलं छान भाजून झाले। आता हे खोबरं आपण काढून घेऊ। बऱ्यापैकी आपण पनीरच्या भाजीमध्ये खोबरं वापरत नाही, पण मी ह्या रेसिपीमध्ये आवर्जून तुम्हाला सांगेल की तुम्ही खिसलेलं खोबरं भाजून वापरा। एक रवाळ असं स्ट्रक्चर आपल्या ग्रेव्हीला येतं आणि खूप छान अशी चवही येते। चला, आता वाटण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घ्यायचं, त्याचमध्ये आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि याचबरोबर याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालायची। थोडीशी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आणि हे आपण सगळं वाटून घेऊयात। सगळ्यात आधी सुरुवातीला पाणी न घालता वाटायचं आहे। थोडंसं रवाळ वाटलं गेलं की याच्यामध्ये पाणी घालायचं आणि अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। चला, हे परत एकदा मी छान वाटून घेते। चला, तर ही छान पेस्ट अशी वाटली गेली आहे, ह्याला आपण काढून घेऊ आणि आपला तर कांदा, टोमॅटो आणि काजू हे तीनही गोष्टी शिजल्यात, आपण ते वाटायला घेऊयात। वाटायला घेण्याआधी थोडंसं थंड करायचं आणि त्यानंतरच आपण हे वाटायचं आहे। मी फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये नितळवून घेते, 1-2 मिनिटांनी ह्याला वाटणार आहे। चला, ही कांदा, टोमॅटो आणि काजूची पेस्ट सगळी मी छान वाटून घेतली आहे। अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार होते। आता फोडणीसाठी सगळ्यात आधी तेल घेतले, तेलामध्ये तमालपत्र आणि शहाजिरीची फोडणी द्यायची आणि ह्याच्यामध्ये आपण जे कांदा, टोमॅटो आणि काजूची पेस्ट वाटली होती ती घालायची आहे। जिरं छान तडतडलं की ही पेस्ट घालून घेऊयात। 10 ते 12 माणसांसाठी मी इथे अर्धा किलो कांदा आणि पावशेर टोमॅटो घेतले, त्याचबरोबर 5 चमचे खोबऱ्याचा किस घेतला होता, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या। हे सगळं प्रमाण 10 ते 12 माणसांसाठी अगदी परफेक्ट असं आहे। त्याचबरोबर आपण जो पनीर टिक्का मसाला याच्यामध्ये वापरतोय त्याचं एक पॅकेट 400 ग्रॅमचं एक पॅकेट घातल्यामुळे ग्रेव्हीला आपल्या छान घट्टपणा असं यायला मदत होते। चला, इथे मी सर्व वाटण हे 10 मिनटं छान परतवून घेतले। हे वाटण आपण 2 ते 3 वेळा झाकण ठेवून छान परतवून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो आपण शिजवून घेतला होता, पण ते छान भाजलं जावं, त्याची छान रोस्टिंग व्हावं यासाठी मी इथे 2 ते 3 वेळा झाकण ठेवून हे छान परतवून घेते। अगदी तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतलंय। तेलाची बुडबुडे छान वरती यायला लागले की याच्यामध्ये आपण आता आपलं हिरवं वाटण घालायचं आहे, जे आलं, लसूण, खोबरं आणि हिरवी मिरची कोथिंबीरीचं बनवलं आहे। हे देखील छान मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर परत एकदा आपण 10 मिनटं हे छान परतवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता या वाटणाचा पूर्ण कलर चेंज झाला आहे, अगदी तेल सुटायला लागले। बाजूनी छान तेल सुटायला लागले की याच्यामध्ये आपले मसाले घालायचे। मध्ये घरगुती काळं तिखट 1 चमचे, बाहेरचे लाल मिरची पावडर आहे ती 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि हळद पाव चमचा घेतली आहे। त्याचबरोबर पनीर टिक्का मसालामध्ये देखील थोडंसं स्पायसीनेस असतो, त्याच्यामुळे हे प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त घालू शकता। जर तुम्हाला खूप स्पायसी बनवायचं असेल तर थोडंसं लाल तिखट तुम्ही वाढवू शकता। आता याच्यामध्ये ओले वाटाणे घालायचे। इथे मी पावशेर ओला वाटाणा घेतला आहे। वाटाणे देखील आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे। ते सगळ्यात आधी घालायचं कारण हेच की मसाल्याबरोबर ते छान भाजले जावेत। आणि मटार घातल्यानंतर 2 मिनटं वाफ दिली आहे। त्याचबरोबर एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे, जेणेकरून आपल्याला मसाल्यामध्ये गार पाणी न घालता गरम पाणी घालायचे। तुम्ही बघू शकता मी मसाला किती छान भाजून घेतला आहे। जवळजवळ 20 मिनटं लागले मला हा पूर्ण मसाला भाजण्यासाठी। आता मसाला आपला 100% भाजला गेला की याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून ठेवली होती पनीर टिक्का मसाल्याची ती घालायची आहे। या ठिकाणी तुम्ही पनीर बटर मसाल्याचे पॅकेट वापरलं तरी देखील चालेल। पनीर टिक्का मसाला किंवा पनीर बटर मसाला ह्या दोन्हीपैकी एक कोणताही मसाला तुम्ही इथे वापरू शकता।
आता झाकण ठेवून परत एकदा 2 मिनटं फक्त वाफ काढायची आहे. चला, बाजूने तेल सुटायला लागले. 2 मिनटं छान मी वाफ काढून घेतली. पाणी देखील आपलं इथं गरम झालं आहे. आता सगळ्यात आधी आपण हे पाणी याच्यामध्ये घालून घेऊयात. पाणी घालत असताना तुम्हाला जेवढी घट्ट किंवा जेवढी पातळ भाजी करायची आहे त्या प्रमाणामध्ये घाला. त्याचबरोबर जे भांडं आपलं ग्रेव्हीचं ठेवलं होतं मसाल्याचं, ते देखील मी धुवून याच्यामध्ये घातले आणि छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाला पाण्यामध्ये एकजीव होईल. आता कसुरी मेथी घालूयात. साधारण 1.5 चमचे मी कसुरी मेथी घातली आहे. कसुरी मेथीने खूप छान असा फ्लेवर येतो ह्या संपूर्ण भाजीला. आणि 1.5 चमचे मीठ घातले आणि अगदी चिमूटभर अशी साखर, पाव चमचे साखर. तर झाकण ठेवून एक उकळी घेऊयात. उकळी छान आली की आता याच्यामध्ये आपण आपलं पनीर ॲड करूयात. पनीरची कोणतीही भाजी बनवत असताना ज्यावेळेला भाजीला उकळी येते ग्रेव्हीला, त्यानंतरच त्यामध्ये पनीर ॲड करा. त्यामुळे पनीरचा टेंडरपणा तसाच राहतो. अगदी पनीर आहे असं मऊ लुसलुशीत राहतं. चला, आता भाजीला छान उकळी आली की याच्यामध्ये सगळं पनीर मी घालून घेते. पनीरचे इथे मी छान छोटे छोटे क्यूब करून घेतलेत. चला, पनीर ह्यात सगळं ॲड करून झालं की आता छान मिक्स करून घेऊयात. अगदी सुंदर असा कलर आला आहे भाजीला आणि भरपूर अशी कोथिंबीर वरून मी घातली आहे. एकदा छान मिक्स करून घेते. मसाला मिक्स करायचं कारण हेच की कढईच्या खाली तळायला लागू नये. भाजी आपली ग्रेव्ही घट्ट अशी आहे, त्यामुळे भाजी सतत हलवत राहा संपूर्ण भाजी होईपर्यंत, नाहीतर ती कढईच्या तळाला लागू शकते. तर एक 5 मिनटं मी फक्त पनीर घातल्यानंतर भाजी वाफवून घेतली आहे. सुंदर असा कलर आला आहे. आता हिला मी सर्व करून घेते. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही आत्तापर्यंत जेवढ्या काही पनीरच्या रेसिपी बनवल्या असतील, पनीर ज्या पद्धतीने बनवलं असेल त्या सर्व पद्धती विसरून जाल ही रेसिपी खाल्ल्यानंतर. चमचमीत आणि मसालेदार रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत रेसिपीसोबत. धन्यवाद.